हाय स्टुडंट्स, रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकमध्ये बँकिंग ऑफ रोड हा भाग चालू आहे. मागच्या व्हिडिओमध्ये थोडासा शेवटचा भाग डिस्टर्ब झाला आहे, थोडासा आहे, रिपिटेशन चालू होतं. त्याच्यामध्ये व्हेकल ऑन ए बँक्ड कर्व याच्यात दोन केसेस आहेत. वेन द स्पीड ऑफ व्हेकल इज लेस दॅन दिस स्पीड and when the speed of vehicle is greater than this speed. आपण लेसची कंडिशन सांगितली, त्याला V1 म्हटलं आपण, V1 लेस दॅन V असं असेल तर जर V1 लेस दॅन V असेल म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स त्याचा व्हेकलचा स्पीड ॲक्च्युली ह्या स्पीडपेक्षा स्पीड लिमिटपेक्षा कमी असेल तर त्याच्या अर्थानं सेंट्रिफ्युगल फोर्स कमी असेल, त्याची बाहेर सरकण्याची टेंडन्सी कमी, आत सरकण्याची टेंडन्सी राहील, स्लिप होण्याची टेंडन्सी खाली राहील आणि त्यामुळे फ्रिक्शनचा फोर्स बाहेर दाखवला, फोर्स ऑफ फ्रिक्शन बाहेर दाखवला, पोट दाखवलं. पण आता इथं मात्र उलट दाखवतोय. If the speed of vehicle is greater than the speed limit, then it is acted upon by the large or maximum centrifugal force due to which it has tendency to skid away. And due to this skidding, there is a friction between road surface and tires, and this frictional force is directed downwards, or it is along the road surface but inwards. हा फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल तर या कंडिशनमध्ये व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल? तीन फोर्सेस आहेतच. एक म्हणजे वेट mg, वेट ऑफ व्हेकल mg ॲक्टिंग डाऊनवर्ड, नॉर्मल रिएक्शन n which is perpendicular to road surface, and third one force of friction Fs along the road surface and directed downwards. या पद्धतीने तीन फोर्सेस आहेत. Now this n can be resolved into these components, n cos theta upward and n sin theta in the horizontal direction. Similarly, this f, if this is theta, then this will be theta, and therefore component of this fs in this direction is fs cos theta, and perpendicular component is fs sin theta. So here n can be split into two components. Similarly, fs can be split or resolved into two components. So there are 1, 2, 3, 4 and 5 फोर्सेस, 5 फोर्सेस आहेत. मग या 5 पैकी हे दोन फोर्सेस एकमेकाला अपोजिट आहेत आणि ह्या दोघांची वजाबाकी, ह्या मोठ्या फोर्समधून हा छोटा फोर्स वजा केला तर या ठिकाणी दोघांची वजाबाकी काय करेल? वेटला बॅलन्स करेल. हे दोन्ही फोर्सेस एका दिशेला आहेत. कुठल्या दिशेला आहेत? तर कर्व सेंट्रिकडे आहे, टुवर्ड सेंटरच्या दिशेला आहे. आणि मग सेंटरच्या दिशेला जर फोर्स असेल तर त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. त्या दोघांची बेरीज सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करेल. म्हणून फ्रॉम फिगर पहिले इक्वेशन लिहितोय n sin theta plus fs cos theta is equal to centripetal force and which is also given by the same relation mv square upon r. with the speed v2 घेतलं व्हेकल म्हणून mv2 square upon r. and similarly these two forces n cos theta and fs sin theta will balance the weight of vehicle. It means that n cos theta minus mg sin theta is equal to weight of the vehicle. अशी दोन इक्वेशन्स आहेत. आणि आता या दोन इक्वेशन्स मध्ये इक्वेशन 1 भागिले इक्वेशन 2 असं जर केलं तर काय येईल पहा. इक्वेशन 1 ला आता फक्त बाजू इकडे घेतोय mv2 square upon r divided by mg. mv2 square upon r upon mg is equal to n cos theta n sin theta. पहिलं इक्वेशन आहे n sin theta plus fs cos theta divided by n cos theta minus fs sin theta. पहिलं इक्वेशन दुसरं इक्वेशन भागलं इथला n कॅन्सल होतो. इथं लिहिताना हा v2 square upon r upon mg. सो v2 square upon rg, r खाली येतो बरोबर. इकडे या दोन इक्वेशन्स न्यूमरेटर मधून आपण मागच्या वेळेस केलं तसं n cos theta कॉमन घ्यायचं आहे दोघांमधून. पण n cos theta कॉमन घेतल्यावरच्या न्यूमरेटर मधून तर इथे n cos theta बाहेर घेतलं तर n sin theta आपण n cos theta, n ला कॅन्सल, sin आपण cos करणार आहे tan प्लस fs cos theta divided by n cos theta. cos ला cos कॅन्सल होणार, fs upon n असं राहील, fs upon n divided by इथे n cos theta कॉमन घेतला तर n cos theta मागं 1
एफ एस साइन थिटाला एन कॉस थिटा भागलं तर मायनस एफ एस अपॉन एन, एफ एस अपॉन एन साइन अपॉन कॉस थिटा टॅन राहील. सो एन कॉस थिटा न्यूमरेटर डिनोमिनेटर कॉमन घेतला तर तो कॅन्सल होतो, ब्रॅकेटमध्ये राहणारे टर्म्स या पद्धतीने राहतील. बरोबर हवं तर पुढे आपण इथंच लिहू शकतो. न्यूमरेटरमध्ये फक्त राहील आता टॅन थिटा प्लस डिवाइडेड बाय 1 मायनस एफ एस अपॉन एन इंटू टॅन थिटा. आता हा एफ एस अपॉन एन न्यूमरेटरमध्ये पण आहे, डिनॉमिनेटरमध्ये पण आहे. आणि मग एफ एस इज प्रपोर्शनल टू द फ्रिक्शननुसार लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन हा मॅक्सिमम फोर्स हा नॉर्मल रिएक्शनला प्रपोर्शनल कॉन्स्टंट टू म्यू एस इंटू डी सी एन. याचा अर्थ म्यू एस इंटू एन बरोबर एफ एस असेल तर एन इथं भागिलेला एफ एस अपॉन एन बरोबर राहतो म्यू एस आणि फॉर्म्युलामध्ये म्यू एस इथं पण नाही म्यू एस, एफ एस अपॉन एन म्यू एस, एफ एस अपॉन एन म्यू एस. फॉर्म्युला राहिला पहा व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बरोबर, आता फॉर्म्युला राहतोय व्ही टू स्क्वेअर अपॉन आर जी बरोबर, आता व्ही टू स्क्वेअर बरोबर हा आर जी भागिले तो तिकडे गुणिले करतोय आर जी इंटू ब्रॅकेट. आता सगळा फॅक्टर आपण एकाच ब्रॅकेटमध्ये लिहूया. राहील पहा टॅन थिटा प्लस म्यू एस डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा, 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आणि मग ह्याच्यावरून व्ही एस व्ही टू जर काढला तर पूर्ण इक्वेशन रूटमध्ये जातं. दिस इज द स्पीड ऑफ व्हेकल along the bank curve when the speed of vehicle is greater than speed limit. स्पीड लिमिट पेक्षा जर जास्त असेल तर हा फॉर्म्युला स्पीड लिमिट पेक्षा कमी असेल तर फक्त फॉर्म्युला तोच आहे, फक्त इथं मायनस असेल प्लसच्या जागी मायनस, मायनसच्या जागी प्लस. या पद्धतीने फॉर्म्युले आहेत की दोन पार्ट आपण सांगितलेले आहेत. पहिला पार्ट यात पहिला ए आणि बी मध्ये फ्रिक्शन आपण विचारात घेतोय, ए आणि बी मध्ये फ्रिक्शन विचारात घेतोय. मात्र पहिली त्याची केस आहे विदाउट फ्रिक्शन, तर त्याच्यामध्ये काय आहे ते सांगतो आपण. याच्या अगोदरचा फॉर्म्युला ए चा फॉर्म्युला असा आहे पहा आर जी इंटू ब्रॅकेट काही फॉर्म्युलेमध्ये फरक नाही आहे टॅन थिटा इथं म्यू एस 1 म्यू एस टॅन थिटा आहे असंच इक्वेशन, काही फरक नाही. फक्त इथं प्लस इथं मायनस, इथं मायनस, इथं प्लस एवढाच फरक आहे. V1 लेस दॅन V आणि V2 ग्रेटर दॅन V मीन्स V म्हणजे स्पीड लिमिट. म्हणजे बँक रोड नसताना जी स्पीड लिमिट आहे त्याच्यापेक्षा स्पीड आता कमी असेल तर काय, आणि त्याच्यापेक्षा स्पीड लिमिट जास्त स्पीड जास्त असेल तर काय, अशा दोन कंडिशन आहेत. मात्र या दोघांमध्ये फ्रिक्शन कन्सिडर केलेलं आहे. म्यू एस आणि फ्रिक्शन. जर फ्रिक्शन निग्लेक्ट केलं तर हा फॅक्टर निग्लेक्ट करायचा आहे. निग्लेक्ट करायचं म्हणजे झिरो घ्यायचं. इथं झिरो घेतला तर टॅन थिटा प्लस झिरो टॅन थिटा, 1 मायनस झिरो इंटू टॅन थिटा 0, 1 मायनस 0 1 टॅन थिटा अपॉन 1 टॅन थिटा म्हणजे राहिला काय आर जी टॅन थिटा. इथे सुद्धा तेच आहे, फक्त मायनस आणि प्लस आहे. टॅन थिटा मायनस 0 टॅन थिटा, 1 प्लस 0 इंटू टॅन थिटा 0, 1 प्लस 0 1 tan theta upon 1 tan theta, so root of r g tan theta. So without friction formula and with friction formula है. With friction formula घेताना दोन केसेस आहेत. When the speed of vehicle is greater than speed of vehicle greater than speed limit and speed of vehicle is less than speed limit, ही एक कंडिशन आहे, एक बी कंडिशन आहे. हा पहिला पार्ट आहे, हा दुसरा पार्ट. तर या पद्धतीने फॉर्म्युले आहेत बँकिंग अप्रोचचे. याच्यानंतर मात्र आपण इथपर्यंत आलो होतो. मागच्या हा भाग थोडासा डिस्टर्ब झाला होता, व्हिडिओ त्यामुळे कट झाला होता मध्ये. ठीक आहे. याच्यानंतर आता थोडंसं आपण नवीन याच टॉपिकमध्ये थोडासा पुढचा भाग आहे त्याच्याकडे जातोय. या टॉपिकमध्ये याच्या पुढचा आर्टिकल आहे ते आहे कोनिकल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलम. आता हे कोनिकल पेंड्युलम जे आहे याच्याबद्दल आपण चर्चा करूया कोनिकल पेंड्युलमच्या बाबतीत. आता हा कोनिकल पेंड्युलम जो आहे याच्या बाबतीत काय समजायचं आहे तर याची डेफिनेशन आणि याच्यासाठी पिरियड ऑफ ऑसिलेशन काय असेल ते बघूया. कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय, तर आपण आता आपल्याला माहिती आहे हा सिंपल पेंड्युलम असतो. हा सपोर्ट आहे आणि एक दोरा, दोऱ्याला एक मेटल बॉडी बांधलेली आहे आणि असा हा मेटल बॉब आपण जर इकडे घेतला असा आणि सोडून दिला तर काय होतो, तो ऑसिलेट होतो. त्याला म्हणतो आपण सिंपल पेंड्युलम. पण कोनिकल पेंड्युलम कशा म्हणतात आपल्याला माहित असेल तर या डायग्रामला कोन म्हणतात, CONE, मराठीमध्ये शंकू म्हणतात, शंकू आकार कोन आहे. हा पेंड्युलम कोनिकल पेंड्युलम आहे, म्हणजे कोनचा सेवित आहे. तर हा कोनिकल पेंड्युलम काय असतो, तर आता इथं हा सिंपल पेंड्युलमचा आहे. सिंपल पेंड्युलमचा इन व्हिच ऑब्जेक्ट ऑर द बॉब डिस्क्राइब्स और मूव्स इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. तो बॉब असा ऑसिलेट नाही होणार, तर सर्कलवरती असा फिरणार आहे. असा सर्कल, कसलं सर्कल, हॉरिझॉन्टल सर्कल.
इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये हॉरिझॉन्टल सर्कलवरती ज्या पेंड्युलमचा बॉब हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये फिरतो अँड स्ट्रिंग मूव्ज अलोंग द कोनिकल सरफेस. म्हणजे हा कोनचा जो सरफेस असेल त्याच्यावरती त्या सरफेसवरती कोण मूव्ह होणार आहे, कोन ने स्ट्रिंग डिस्क्राइब द कोनिकल सरफेस. असा जो पेंड्युलम असेल ज्या सिंपल पेंड्युलम मध्ये बॉब हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरेल, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये फिरेल आणि जो स्ट्रिंग जो आहे तो कोन सरफेस डिस्क्राइब करेल, असा जो पेंड्युलम आहे त्याला कोनिकल पेंड्युलम म्हणतात. सो दिस इज अ कोनिकल पेंड्युलम ऑफ लेंथ एल. या पेंड्युलमची लेंथ किती आहे, याला म्हणतात पॉइंट ऑफ सस्पेन्शन. जिथं तो अडकवला तो पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि इथं जो बॉब असेल स्फिअर याचा जो सेंटर आहे तिथपर्यंत अंतर याला लेंथ ऑफ पेंड्युलम म्हणतात. या कोनिकल पेंड्युलमची लेंथ एल आहे. याची व्हर्टिकल हाईट स्लॅन्ट हाईट म्हणतात, सॉरी व्हर्टिकल हाईट म्हणतो आपण. या व्हर्टेक्स पासून या सर्कलच्या सेंटर पर्यंत डिस्टन्स जे आहे याला हाईट म्हणतो आपण, हाईट एच असेल. अँड अँगल डिस्क्राइब बाय दिस पेंड्युलम विथ द व्हर्टिकल इज थीटा. म्हणजे हा पेंड्युलम फिरतोय आता इथं असणार आहे, पण फिरताना तो याच्या मेन पोझिशन पासून बाजूला सरकणार. मग किती अँगल म्हणून बाजूला गेला तर थीटा, आणि तेवढा थीटा अँगल करून तो सर्कलमध्ये फिरतो. सो दिस इज द अँगल मेड बाय द पेंड्युलम विथ द व्हर्टिकल. H is the height and here is the length of conical pendulum. M is the mass of that bob, metal bob. That is mass M असेल, stringचं mass negligible असतो वगैरे. This string or this bob moves around the circle of radius r with the speed v. आता ह्या सर्कलवरती फिरताना तो v एवढ्या स्पीडने फिरतो. सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी कुठे असते, टँजेंटवरती, म्हणून आपण व्हेलॉसिटी दाखवली. तर this pendulum, this bob is acted upon by forces. याच्यावर किती फोर्सेस असणार आहेत, याच्यावर पहिला फोर्स असतो एक म्हणजे वेट mg आणि इट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. पहिला फोर्स त्याच्यावरती असेल तो वेट असेल त्या पेंड्युलमचं mg. दुसरा आहे तो टेन्शन. दोऱ्यावरती दोरा लूज असणार नाही, टेन्शन मध्ये असणार आहे. दॅट टेन्शन ऑन द स्ट्रिंग, टेन्शन ऑन स्ट्रिंग, टेन्शन ऑन स्ट्रिंग. त्याला नाव देतो आपण T0. टी म्हणत नाहीये पण पिरियड आपण टी म्हणणार. हा टेन्शन आहे T0 या पद्धतीने. आता या पेंड्युलमने केलेला अँगल हा या लेंथवरती T0 आहे अलॉंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग टुवर्ड द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. दिस टेन्शन इज अलॉंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग. कारण दोऱ्यावरचं टेन्शन दोऱ्यावरचं डायरेक्शन पॅरल असणार आहे आणि कोणत्या दिशेने येते, टुवर्ड्स सेंटर किंवा टुवर्ड्स पॉइंट ऑफ सस्पेन्शन. नाव this T can be resolved, T0 आहे. This T can be resolved into two components. हा जो T आहे तो दोन कंपोनेंट्स मध्ये आपण स्प्लिट करतोय. एक म्हणजे आता हा जर थीटा असेल तर हा थीटा राहतो, हा थीटा असेल तर हा कंपोनेंट कॉस राहतो आणि इकडचा कंपोनेंट साइन. सो दिस T0 can be splitted or can be resolved into two components, T cos theta vertical upward and T sin theta in the horizontal direction towards the radius of circle or along the radius towards the center of circle. मग याचे दोन कंपोनेंट्स घेतले आपण, T cos theta, T0 cos theta आणि दुसरा T0 sin theta. हा असेल व्हर्टिकली अपवर्ड आणि हा असेल हॉरिझॉन्टल टुवर्ड्स द सेंटर. या दोन कंपोनेंट्स आहेत. म्हणजे दोन फोर्सेस आहेत पैकी हा कॅन्सल केला, त्याचे दोन फोर्सेस आहेत. म्हणजे एक दोन तीन फोर्सेस आहेत पैकी हे दोन फोर्सेस एकमेकांना काय करणार आहेत, बॅलन्स करणार. म्हणून फ्रॉम फिगर वी कॅन राईट vertical component of tension T cos theta balances the weight of pendulum, that is mg. T cos theta बरोबर mg. राहिला तिसरा T sin theta, T0 sin theta. आता या फोर्सला बॅलन्स करा, इकडे फोर्स नाहीये, असतो सेंट्रिफ्युगल असतो पण तो रिअल नाही. हे रिअल फोर्सेस आहेत. रिअल फोर्स आपण सिडो फोर्सला बॅलन्स नाही करत. तर हा रिअल फोर्स आहे, पण हा कुठे आहे, अलॉंग रेडियस आहे. कोणत्या दिशेला आहे, टुवर्ड्स सेंटर आहे. द रिअल फोर्स विच इज डायरेक्टेड अलॉंग रेडियस टुवर्ड्स द सेंटर इज द सेंट्रिपिटल फोर्स. हा कशाचं काम करणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स कसा लिहितात, m20 प्रमाणात त्या पेंड्युलमचं मास m आहे, सर्कलची रेडियस r आहे, व्हेलॉसिटी आहे व्हेकलच्या बॉबची व्हेलॉसिटी आहे, तर त्याच्यावर किंवा सेंट्रिपिटल फोर्स m20 प्रमाणात. अशी दोन इक्वेशन्स मिळतात. तर आपण एक म्हटलं त्याला दोन म्हटलं तर 2 डिवाइडेड बाय 1, 2 ला 1 ने भागायचं आहे. म्हणजे mv² अपॉन r डिवाइडेड बाय mg. बरोबर इकडे T0 sin theta divided by T0 cos theta. Second upon first. T0 gets cancelled, m gets cancelled, v² upon rg is equal to tan theta is equal to tan theta असे.
याच्यावर व्ही स्क्वेअर बरोबर अर्धी टॅन थिटा व्ही बरोबर रूट अर्धी टॅन थिटा तोच फॉर्म्युला मिळतो आपल्याला, त्याच्याकडे जायचं नाहीये. आता इथं थोडं आणखी आपल्याला पिरियड काढायचं, आपल्याला काढायचं पेंड्युलमचा पिरियड. म्हणून मी थोडा बदल करतो. हा जो फॉर्म्युला आहे ओमेगा मध्ये घेतो, ओमेगा आपल्याला पिरियड मध्ये लिहिता येतो. सो एम आर ओमेगा स्क्वेअर, याच्यावर पिरियड काढता येतो, काढू आपण, याच्यावर काढता येतो. आता फक्त प्रश्न असा आहे, तो बघूया आपल्याला. मी याच्यावर दाखवतो अगोदर व्ही स्क्वेअर बरोबर अर्धी टॅन थिटा, व्ही स्क्वेअर बरोबर अर्धी टॅन थिटा. पुस्तकामध्ये दिलेली मेथड वेगळी, मी सांगतो थोडंसं वेगळं. व्ही स्क्वेअर अर्धी टॅन थिटा आर बरोबर, आता सर्कलची रेडियस बघा, हा आर आहे, हा एल आहे, आणि हा काटकोन त्रिकोण केले आहे, हा आर, हा एल, आणि हा एच, आणि हा थीटा आहे. समोरची बाजू लगेचची बाजू करणं. याच्यात आपल्याला आरची व्हॅल्यू काय लिहिता येईल बघा, आर अपॉन एच. ठीक आहे, अर्धी टॅन थिटा कसं ठेवतो, व्ही बरोबर काय राहणार आहे, अर्धी रूट अर्धी टॅन थिटा राहील. आता याच्यामध्ये आर अपॉन एच बरोबर साइन, समोरची बाजू बघा, सॉरी आर अपॉन एल, सॉरी, आणि आर अपॉन एच समोरची बाजू बघा, लगतची बाजू केला आर अपॉन एच केला तर टॅन राहतो. काय राहतो, टॅन राहतो. म्हणजे आरच्या जागी काय लिहिणार तुम्ही, आरच्या जागी एच टॅन थिटा लिहिणार आहे, आरच्या जागी एच टॅन थिटा लिहिणार, टॅन स्क्वेअर राहणार आहे. मग आता म्हणजे आपल्याला अजून लिहिता येतं की आर बरोबर एच टॅन थिटा, एच टॅन थिटा इंटू जी टॅन थिटा, टॅन स्क्वेअर थिटा राहील. व्ही बरोबर रूट एच जी इंटू टॅन थिटा, इंटू टॅन थिटा राहतं. पण आता याच्यामध्ये आणखी एच कसा लिहिता येईल, एच बरोबर इथं कॉस घेतला, कॉस कसा राहतो बघा, एच अपॉन एल, लगेचची बाजू बघितली कर, एच अपॉन एल, एच बरोबर राहतो एल कॉस थिटा इंटू जी इंटू साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस. आता ह्यातला कॉस घालवला तर स्क्वेअर मध्ये कॉस राहतो, काय राहतो, स्क्वेअर मध्ये कॉस राहतो. म्हणून फॉर्म्युला काय तुम्ही पाहता, एल जी साइन अपॉन कॉस, आणि एल जी राहतो असा पहा, रूट एल जी अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा, रूट बाहेर असतो, असा साइन आणि कॉस असा राहील. टॅन थिटा फॉर्म्युला येत नाहीये, तर हा फॉर्म्युला नाही या ठिकाणी. आता आपल्याला साइनची किंमत काय ठेवता येते, साइनची किंमत काय ठेवता येते, मला म्हटल्याप्रमाणे आर अपॉन एल, आर अपॉन एल, आर अपॉन एल घेतला, आर अपॉन एल घेतला तर रूट मध्ये घेतला तो आर स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर होईल, त्यातला एक एल कॅन्सल होतो, एक एल कॅन्सल होतो, येत राहील. आता आर स्क्वेअर जी अपॉन एल कॉस थिटा असं राहील, आर स्क्वेअर एल अपॉन जी कॉस थिटा असं राहील. पण आपल्याला व्ही बरोबर आर ओमेगा असं लिहिता येतो. फॉर्म्युला व्ही बरोबर काय बाजू आहे, व्ही बरोबर आर ओमेगा आहे, त्यातला आर रूट मधून बाहेर घेतला, रूट मध्ये राहील जी अपॉन एल कॉस थिटा, जी अपॉन एल कॉस थिटा. हा कॅन्सल, ओमेगा बरोबर हा राहिला. आता ओमेगा बरोबर हा राहत असेल तर ओमेगा बरोबर एवढा राहत असेल तर ओमेगा म्हणजे 2π/t असतो, 2π/t बरोबर रूट जी अपॉन एल कॉस थिटा. उलटा घेतलं तर इसे बरोबर टी अपॉन 2π बरोबर एल कॉस थिटा अपॉन जी, एल कॉस थिटा अपॉन जी. आणि म्हणून पिरियड टी बरोबर 2π इंटू रूट एल कॉस थिटा अपॉन जी. आता या स्ट्रेट थोडेसे जास्त झाले, म्हणून मग अशी म्हटल्याप्रमाणे हा फॉर्म्युला न घेता आपण डायरेक्ट आता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला हा घेतोय. मग बदल काय तो बघा, आता स्टेप्स एवढ्या लागत नाही आहेत. म्हणून एम आर ओमेगा स्क्वेअर इथला कॅन्सल झाला, आर ओमेगा स्क्वेअर ऑन जी बरोबर टॅन थिटा, बरोबर टॅन थिटा. आणि आता साइन अपॉन कॉसच लिहितो आहे तसा, त्याबद्दल कळत नाही आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग अशी सांगितल्याप्रमाणे आरची किंमत आर बरोबर एल साइन थिटा, आर बरोबर एल साइन थिटा, आर बरोबर एल ओमेगा स्क्वेअर अपॉन जी, सॉरी आर आपण एल वर साइन, म्हणून आर बरोबर एल साइन थिटा असेल, एल साइन थिटा इंटू ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय सी बरोबर साइन अपॉन कॉस. आता ह्यातला साइन आणि हा साइन कॅन्सल झाला. आता जी वरती जाईल, हा एल खाली
येतो एल कॉस थिटा बरोबर राहणार इकडं ओमेगा स्क्वेअर. सो ओमेगा स्क्वेअर बरोबर राहतोय जी अपॉन एल कॉस थिटा. ओमेगा स्क्वेअर बरोबर राहतो जी अपॉन एल कॉस थिटा. ओमेगा बरोबर राहील रूट जी अपॉन एल कॉस थिटा ओमेगा बरोबर राहील. इथं आपलं एक्सप्रेशन हे होतं. आपल्या तिकडे जायची गरज नाही. ओमेगा बरोबर असेल तर पिरियड काय लिहिलं 2π/t. ओमेगाची मध्ये 2π/t जी अपॉन एल कॉस थिटा t/2π उलटा घेतला इकडे जी एल कॉस थिटा पण जी राहील आणि एल कॉस थिटा पण जी t upon 2π t बरोबर हा 2π मल्टिप्लाय होतो. therefore t is equal to 2π into root 2π into root काय राहणार तुमचं 2π into root l cos theta पण g. पण cos theta बरोबर काय असतो h upon l म्हणून l cos theta ची किंमत किती राहणार आहे h. म्हणजे फॉर्म्युला पुढे जाऊन असता लिहिता येतो this can be written as 2π into root l cos theta या फॉर्म्युल्यानुसार h बरोबर l cos theta म्हणजे l cos theta म्हणजे h divided by जी असा फॉर्म्युला नाही. असा हा फॉर्म्युला राहतो. तर या फॉर्म्युल्यामध्ये t is equal to this and t is equal to this. This is expression for period of conical pendulum. Conical pendulum चा पिरियड कॅल्क्युलेट करायचा असेल तर या पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो. इथे प्रोसेस दोन आहेत. एक म्हणजे वेट पेंड्युलमचं वेट ऑफ पेंड्युलम वर्टिकल डाउनवर्ड. सेकंड टेन्शन इन स्ट्रिंग that is along the string and towards the point of suspension. Theta is the angle of the conical pendulum, angle made by this length with the vertical. If this is theta, then this will be theta. Therefore, T0, that is tension, can be resolved into two components: T cos theta vertical upward and T sin theta in the horizontal direction. From figure, this T cos theta vertical component balances the weight. Therefore, T cos theta equal to पहला equation आता T cos theta equal to mg. आणि दुसरं equation आहे पहा T0 sin theta. T0 sin theta बरोबर सेंट्रीफ्यूगल फोर्स mr mv स्क्वेअर पण आरच्या की mr ओमेगा स्क्वेअर. इक्वेशन 2 अपॉन इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 मारले ह्याला ह्याला भागायचं ह्याला भागायचं m ला m कॅन्सल r ओमेगा स्क्वेअर अपॉन g t ला t कॅन्सल sin अपॉन cos. इतर r ओमेगा स्क्वेअर अपॉन g बरोबर sin अपॉन cos. r ची किंमत r अपॉन l बरोबर sin थीटा म्हणून r अपॉन r बरोबर l sin थीटा l sin थीटा ओमेगा स्क्वेअर अपॉन g इकडे sin अपॉन cos sin ला sin कॅन्सल ओमेगा स्क्वेअर ते ठेवला एल जी वरती जातो एल खाली जातो म्हणजे जी अपॉन एल कॉस थीटा ओमेगा स्क्वेअर आला. मग ओमेगा स्क्वेअर जर ओमेगा स्क्वेअर बरोबर जर जी अपॉन एल कॉस थीटा ओमेगा काय येणार तुमचा रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थीटा. मग ओमेगा जर असं असेल तर पिरियड काय घेणार तुम्ही 2π/t इज इक्वल टू रूट मध्ये म्हणजे ओमेगाची किंमत 2π/t इज इक्वल टू ओमेगाची किंमत आहे जी रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थीटा. याचा रेसिप्रोकल हा उलटा नाही हा उलटा येईल t अपॉन 2π रूट l अपॉन l cos थीटा अपॉन g. therefore t is equal to भागिले 2π इकडे मल्टिप्लाय होतो t is equal to t is equal to 2π into root l cos theta upon g. But from figure again h upon l बरोबर cos theta and therefore h is equal to l cos theta and therefore this factor is replaced by h and therefore the formula becomes t is equal to 2π into root h upon g. And now पेंड्युलम अशी म्हटलं सिंपल पेंड्युलम असा असतो असा ऑसिलेट असतो. या पेंड्युलमची लेंथ किती असते एल आणि याचा पिरियड असतो का टी इज इक्वल टू पार्ट इन रूट एल अपॉन जी हा फॉर्म्युला एच आणि जी सॉरी एच आणि एल एवढाच फॉर्म्युल्यामध्ये फरक आहे. म्हणजे याच्यावर सांगितलं जातं पिरियड ऑफ दिस कोनिकल पेंड्युलम इज पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम ऑफ हाईट एच. ज्या कोनिकल पेंड्युलमची हाईट एच आहे याचा पिरियड इज सेम दॅट ऑफ द पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम ऑफ लेंथ एल. ज्या पेंड्युलमची लेंथ एल आहे आणि ज्या कोनिकल पेंड्युलमची लेंथ हाईट एच आहे या दोघांचे पिरियड काय असतात सेम असतात. आणि इथे एच बरोबर एल असेल तर दोन्ही पिरियड काय असणार आहे सेम असणार. तर या पद्धतीनं दॅट इज द पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम हॅज ऑफ हाईट एच हॅज द सेम पिरियड ॲट दॅट ऑफ द सिंपल पेंड्युलम ऑफ लेंथ एल. तर या पद्धतीने दोन एक्सप्रेशन्स आहेत कोनिकल पेंड्युलमच्या पिरियडची. तुम्हाला 2 किंवा 3 मार्कचा प्रश्न असतो डेफिनेशन विथ एक्सप्रेशन. नुसती डायग्रॅम पण तुम्हाला 2 मार्कसाठी विच ड्रॉ अ नीट लेबल डायग्रॅम ऑफ कोनिकल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलमची नीट लेबल डायग्रॅम दाखवतो तुम्हाला. एक फोर्स 2 फोर्स या फोर्सचे 2 कंपोनंट्स दाखवायचे डायग्रॅममध्ये. थीटा असेल हाईट असेल एल असेल आर असेल आणि पॉईंट ऑफ सस्पेन्शन सर्कल सगळं दाखवायचं आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याची 2 मार्क्स मिळणार आहेत. फक्त लेबलिंग त्याचं प्रॉपर असायला पाहिजे. या पद्धतीनं कोनिकल पेंड्युलम आणि त्याचा पिरियड आपण सांगू शकता. कोनिकल पेंड्युलम आणि त्याचा पिरियड सांगू शकतो. तर इथं परत बँकिंग ऑफ रोड आणि कोनिकल पेंड्युलम हा भाग संपला. बँकिंग ऑफ रोडमध्ये विदाउट फ्रिक्शन पहिला भाग सांगितला आहे. तिथं व्ही वर रूट आर जी टॅन थिटा. विथ फ्रिक्शन 2 वेन द व्हेकल स्पीड ऑफ व्हेकल इज लेस दॅन स्पीड लिमिट
त्यावेळेला असणारा फॉर्म्युला V1 इज इक्वल टू रूट आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू जी मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा, आणि दुसरा जो आहे तो V2 बरोबर रूट आर जी इंटू ब्रॅकेट रूट ऑफ आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा प्लस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा, असे 3 फॉर्म्युले आहेत. विथ फ्रिक्शनसाठी 2 आहेत, विदाउट फ्रिक्शनसाठी 1 आहे. विथ फ्रिक्शन दोन्ही फॉर्म्युल्यामधला म्यू एस कॅन्सल केला म्हणजे फ्रिक्शन निग्लेक्ट केलं तर पहिला फॉर्म्युला रूट ऑफ आर जी टॅन थिटा मिळतो. हे 2 वेळा तुम्हाला सांगितलं. तर स्टेप्स जरा बारकाईने काळजीपूर्वक अभ्यासा, नोट्स लिहून काढा. नोट्सला काढल्यानंतर परत एकदा व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला आपण जे लिहिलेलं आहे ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे हे लक्षात येईल. नोट्स आणि व्हिडिओ या दोघांमध्ये थोडंसं रिलेशन आहे, अर्थातच थोडंसं नाही 100% रिलेशन आहे. तर एकदा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, 2 वेळा बघा, नोट्स लिहून काढा. नोट्स लिहिल्यानंतर मात्र व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि शक्यतो व्हिडिओ ऐकताना हेडफोन वापरा, म्हणजे तुम्हाला आवाज क्लिअर येतो. इथं जो व्हिडिओ तयार करतो थोडासा आवाज घुमते, पण व्हिडिओ ऐकला हेडफोन ऐकून घालून तर आवाज क्लिअर येतो. म्हणून कुठलाही आपला फिजिक्सचा व्हिडिओ ऐकताना शक्यतो हेडफोन वापर म्हणून खाली नोट देतोय तुम्हाला, कारण वापर म्हणजे तुम्हाला आवाज क्लिअर येतो. आवाज घुमतो, इथे मी तयार करतो इथे घुमतोय आवाज जरा, त्यामुळं हेडफोन वापर आवाज व्यवस्थित येतोय. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबतो. याचा पुढचा जो भाग आहे हा पुढच्या वेळेस सांगितला जाईल. थँक्यू.